नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा तुमचे एकदा स्वागत करतो एका नवीन यूट्यूब चॅनलवर। तर आजचा ब्लॉग्स आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल घरभरणीची पूर्वतयारी होती। तर आज आहे घरभरणी आणि बॅक साईडला बघताय आपला लाडका मित्र आणि आम्ही इथे हे बघा ही बेल आहे। बेलाची पानं वगैरे पूजेसाठी लागतात। तर बेलाची पानं, दुर्वा आणि तुळस ही कुठली पण पूजा असो किंवा कोणतेही शुभ कार्य असो तर ही कामगिरी आमच्यावर सोपवतात। तर आपला लाडका मित्र बेल काढतोय ह्याला बघताय। तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत घरभरणी कशा पद्धतीने होते। कोकणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात। तर आमच्याकडे काय पद्धत असते तर या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करीन। तर हा मित्रांनो आहे बेल आणि इथे आम्ही याच्यामध्ये बेल काढला आणि खाली दुर्वा आहे आणि ह्या साईडला सह्याद्रीचा दिसणारा अप्रतिम नजारा। सकाळचे वाजले 7:30 आणि हा 7:30ला दिसणारा आमच्या वाडीतून सह्याद्रीचा नजारा। तर मित्रांनो आता आपण चाललोय प्रमोददाच्या घरी। आम्ही जो बेल आणि दुर्वा काढला होता तो देण्यासाठी चाललोय, चला। तर मित्रांनो आता सकाळचे चुली वगैरे मांडून झाल्यात। तर ह्या ठिकाणी आहेत मित्रांनो केलीचे केलबे आणि ह्या साईडला आहे त्या केली, म्हणजे हे बघा इथे लावण्यासाठी या ठिकाणी उभे करण्यासाठी। तर आता केल लावण्याचे काम इथे चालू आहे। तर आता केल उचललेले आहे। हे विनयाचे पप्पा आणि त्याच्या पाठी आहे रुपयाचा आपला लाडका मित्र। हे देवाचे पप्पा आणि हे तात्या। केल उभे करत आहेत। तर इथे मित्रांनो केल उभी करतात आपली आता आणि इथे केल उभी केलेली आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो गावी कोकणात वाडीतील सर्व मंडळी एकत्र येऊन कोणतेही कार्य पार पाडतात। तर फायनली मित्रांनो इथे केल उभी करून झाले। तर आता वाडीतील महिला मंडळ जेवणाची तयारी करत आहेत। ह्या साईडला बघताय भाज्या वगैरे कटिंग चालू आहे। ह्या साईडला गाजर कटिंग केलं आहे। ह्या साईडला फ्लॉवर, शिमला मिरची सुद्धा आहे ह्याला। ही मिरची वेगते आणि पालाभाजी आणि हे आपले आचार्य आहेत तात्या। मित्रांनो इथे आता चाय बनवायला ठेवले। हे संतोषची आई
आता आम्ही ते बांधत आहोत. ह्या टोकापासून या टोकापर्यंत लांब असं कसं पूर्णपणे धाग्यामध्ये आंब्याची पानं बांधून लांब असं कसं तोरण बनवलं आहे आणि आता आम्ही ते बांधत आहोत. तर आता मित्रांनो इथे बघताय हा धागा आम्ही आता धागा दिसतोय. गलभरणीपूर्वी 5 फेऱ्या अशा धाग्याने मारायचे असतात. गलाभोवती पूर्ण 5 वेळा धागा फिरवायचा असतो. तर आम्ही आता लावतो आणि हा आपला संतोषदा आंब्याचे तोरण लावतोय. तर आता मित्रांनो आम्ही घराच्या वाटल्या 5 फेऱ्या मारणार आहोत. कोकणात या पद्धतीने गलभरणीला घराच्या भोवती 5 फेऱ्या मारतात आणि आम्ही ह्या साईडला बघता होती जो धागा मगाशी दाखवला होता तो धागा 5 त्या पण धाग्याच्या सुद्धा 5 फेऱ्या आम्ही पूर्ण केल्यात. आणि आता ही ताशी वजंत्री आणि ह्या साईडला बॅक साईडला महिला आहेत. मित्रांनो घराच्या 5 फेऱ्या आम्ही सुरुवात केली.
पानासाठी काढलेली पुढेची किंवा केळीची हे म्हणजे होतं केळीची पानं वगैरे पुढेची थँक्यू जावा हात धुवूया चालते उठलाय हात धुवूया जाता थांबा 2 मिनिटं नंतर लाव. हा तू इकडे फुल घाल तुम्ही अगरबत्ती घ्या तुम्ही अगरबत्ती घ्या तुम्ही घंटी घ्या पूजा करा हारवाला नाही ना आलाय निघाला ते आणाय दौड दिलाय कल दौडाय पाहिजे तर कामाला आलं. पुरे लाव कशाला तरी